नमस्कार शिक्षक मित्रांनो, तर आज आपण शिकूया 0 ते 4 या अंकांची बेरीज। तर शिक्षक मित्रांनो, आधी 0 ते 4 या अंकांची बेरीज शिकून घेण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना 1 ते 9 या अंकांची ओळख आहे अथवा नाही याची खात्री करून घेऊया आणि त्यासाठी आपण त्यांना काही चित्राच्या स्वरूपात काही वस्तू दाखवूया आणि ते आपण त्यांना मोजायला लावूया। मुलांनो, या टोपलीत एकूण किती पेरू आहेत सांगा बरं? अरे टोपली तर रिकामी आहे, म्हणजे टोपलीत काहीच नाही। आणि काहीच नाही म्हणजे काय? तर 0। तर यासारखे पुन्हा आपल्याला काही रिकामे वस्तू विद्यार्थ्यांना दाखवता येतील आणि त्यांना पुन्हा शून्याची संकल्पना आपल्याला स्पष्ट करून घेता येईल। तर मुलांना सांगा बरं, या खोक्यात एकूण किती वस्तू आहेत? तर मुलं या ठिकाणी उत्तर देतील काहीच नाही। आणि काहीच नाही म्हणजे काय? तर 0। यासारख्या आणखीन आपण काही वस्तू मुलांना दाखवूया आणि त्यांना ते आपण मोजायला लावूया। मुलांनो, चित्रातील मुलाच्या हातात एकूण बॉल किती आहेत सांगा बरं? अगदी बरोबर, 1 बॉल। यानंतरचे चित्र बघा मुलांनो, या चित्रात एकूण सफरचंद किती? बरोबर, 1 2। या पद्धतीने क्रमाने आपण मुलांना ते चित्र मोजायला लावायचे। यानंतरचे चित्र बघा मुलांनो, या चित्रात एकूण फुगे किती? तर विद्यार्थी क्रमाने मोजतील, 1 2 आणि 3, म्हणजेच 3 फुगे। यानंतरच्या चित्रात बघा, या चित्रात एकूण चेंडू किती? तर 4, अगदी बरोबर। यानंतरच्या चित्रात बघा मुलांनो, एकूण फुले किती? तर बघू शकतात मुले, 1 2 3 आणि त्या मुलीच्या डोक्यावरती असलेले 4 आणि 5 फुले। यानंतर चित्र बघा, हे कशाचे चित्र आहे? कुटुंबाचे चित्र आहे। आणि कुटुंबामध्ये कोण कोण असतात सांगा बरं? हो बरोबर, भावंडे, आई बाबा आणि आजी आजोबा। तर सांगा बरं मला, या कुटुंबामध्ये एकूण सदस्य किती आहेत? अगदी बरोबर, 6। यानंतरचे चित्र बघा मुलांनो, या चित्रात एकूण केळी किती? मोजा पाहू। अगदी बरोबर, किती केळी? 7 केळी। पुढचे चित्र पाहूया, या चित्रात एकूण पेन्सिली किती? मोजा पाहू। अगदी बरोबर, एकूण 8 पेन्सिली। यानंतरच्या चित्रामध्ये बघा मुलांना काय दिसत आहेत? गाड्या। मोजा पाहू, एकूण किती गाड्या आहेत इथे? अगदी बरोबर, किती गाड्या आहेत? 9। तर या प्रकारे चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांकडून 0 ते 9 या अंकांची ओळख करून घेता येईल। आणि त्यानंतर आपण 0 ते 4 या संख्यांची बेरीज कशी करायची हे बघणार आहोत। तर अंकांची ओळख मुलांना झालेली आहे 0 ते 9 पर्यंतची। यानंतर आपण बेरजेला सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात आधी प्रश्न, एकूण खोके किती? तर पहा बरं, घर ए आणि घर बी यामध्ये काही खोके तुम्हाला दिसत आहेत, सांगा पाहू मला। या ठिकाणी घर ए आणि घर बी याच्यातील एकूण खोके किती आहेत? अच्छा, एकूण तुम्हाला नाही समजलं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत? हो, घर ए आणि घर बी ह्याच्यातील खोके मिळवायचे आहेत, म्हणजेच एकत्रित करायचे आहेत। तर एकत्रित करणे म्हणजे नेमकं काय? मिळवणे म्हणजे नेमकं काय? तर पाहूया, 2 किंवा अधिक संख्यांना एकत्र आणून जोडणे, मिळवणे किंवा मोजणे म्हणजेच बेरीज होय। मग या बेरजेला आपण कोणत्या चिन्हाने दर्शवणार आहोत? तर बेरजेला दर्शवतात या चिन्हाने। तर या प्रकारे या चिन्हाचा वापर करून आता अधिक काही वस्तू आपण मुलांना दाखवणार आहोत आणि त्यांना त्या वस्तू एकत्रित करून मोजायला लावणार आहोत। ह्याच प्रकारे आपण मूर्त वस्तूंचा प्रत्यक्ष वापर करून मुलांना बेरीज शिकवू शकतो। आता बघा बरं मुलांनो, माझ्या हातात काय दिसत आहे तुम्हाला? प्लेट। हो, ह्यात सांगा बरं किती वस्तू आहेत? अरे काहीच नाही। आणि काहीच नाही म्हणजे काय? 0, अगदी बरोबर। याच प्रकारे मला सांगा मुलांनो, तुमच्याकडे टॉईज आहेत ना? टॉईजमध्ये गाड्या आहेत का रे? हो। आता बघा, सांगा बरं, माझ्या एका हातामध्ये किती गाडी आहे? 1 आणि दुसऱ्या हातामध्ये 1। आता सांगा पाहू, दोन्ही गाड्या मिळून माझ्या दोन्ही हातातील एकूण गाड्या किती? तर 1 अधिक 1 2। आता बघा मुलांनो, माझ्याकडे काही डब्बे आहेत। आता बघा, माझ्याकडे एका हातामध्ये 2 डब्बे आणि एका हातामध्ये 2 डब्बे। सांगा पाहू, माझ्याकडे एकूण डब्बे किती? तर 2 अधिक 2 किती झाले सांगा पाहू? 4। आता माझ्याकडे काही टॉईज पुन्हा आहे, डॉल आणि एक आहे टेडी बियर। सांगा पाहू, माझ्याकडे टोटल किती टॉईज आहेत? तर 2। खूप छान। तर या प्रकारे आपण मुलांना बेरीज शिकवू शकतो। धन्यवाद।